सगळ्यांचा असताना पहिल्यांदा अभिनंदन करतो। काका इथल्या वर्तमानपत्राच्या मालकाने इलेक्ट्रॉनिकचे जे मालक आहेत त्या सगळ्याने देशाला घाण ठेवलं आणि त्याच्याच बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांपुढे नाचतात, मुजरा करतात, ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली नाही। या सर्व मालकांना माझं असणारं आव्हान आहे, माझं या सगळ्या मालकांना असणारं आव्हान आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा असणारा राग हा शिगेला पोचताना मला दिसतोय। काश्मीरच्या प्रश्नावरनं पाकिस्तान बरोबरचे असणारे अनेक युद्ध झाले, या अनेक युद्धाच्या कालावधीमध्ये असेल किंवा काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेस घेऊन झाला असेल तर भारताच्या पाठीमागे ठामपणे कोणी उभं राहिलं असेल ते इराण सारखं राज्य हे आपलं त्या ठिकाणी उभं राहिलं हे लक्षात घ्या। मित्र हे जपायचे असतात। आज इराणवरती हल्ला झाला, कशावरनं हल्ला झाला तर त्या असणारे अणुबॉम्ब निर्माण करतात आहेत आणि कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब असू नये अशी असणारी भूमिका असेल मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसं काय तुम्ही येऊ दिला त्याचा खुलासा। मैत्री जपण्याच्या ऐवजी जे हल्ले झाले असणारी माझ्याकडची माहिती खोटी असावी असं मी स्वतः म्हणतोय। इराणवरती हल्ला होण्याच्या अगोदर एक आठवडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांविरोधात हल्ला केला होता हे लक्षात घ्या। अफगाणिस्तानची सुद्धा भूमिका होती की इराणवरती हल्ला होऊ दे, शेजारी राष्ट्र पाकिस्तान म्हणत होता की तिथे असणारा हल्ला होऊ नये, आम्ही असणाऱ्या इराणच्या मदतीला जाऊ। नरेंद्र मोदी इस्रायलला जातात, काय गुफ्तगू होतं याची आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं विमान भारतामध्ये उतरण्याच्या अगोदर हल्ला होतो अशी असणारी परिस्थिती आहे। मी भारत सरकारला विचार की त्या इलाक्यामध्ये भारताचे 2 सेंटर्स आहेत, एक दुधगाम म्हणून असणारं एक सेंटर आहे आणि इराण मधला असणारा चिपर नावाचं असणारं जे पोर्ट आहे ते आहे। या हल्ल्याच्या मध्ये या हल्ल्यामध्ये
या दोन्ही सेंटरने मदत केली की न मदत केली याचा असणारा खुलासा हा विचारला जाणार आहे, हे लक्षात घ्या. आज भारताची असणारी जी आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, मजबूत आहे याचं एकच कारण आहे की जे आखाती देशामध्ये भारतीय नागरिक काम करतोय त्यांनी कमवलेला पैसा हा भारतामध्ये पाठवला जातो. खोमेनीची या युद्धामध्ये हत्या केल्यानंतर जे काय माहोल उभा राहतोय तो आपला लक्षात घ्या. एक एक मुस्लिम राष्ट्रामध्ये राज्यकर्ते अमेरिकेच्या बाजूने आहेत, पण जनता ही इराणच्या बाजूने आहे, हे आपण असताना लक्षात घ्या. हे युद्ध असंच चालू राहिलं तर इथं भारत सरकारने असताना त्याच्यावरती विचार केला पाहिजे होता, असं मी त्या ठिकाणी मानतो. दोन कोटीच्या वरती भारतीय त्या आखाती देशामध्ये आहेत. जसं अमेरिकेच्या सैन्याच्या विरोधात, अमेरिकेच्या सैन्याच्या विरोधात ज्या पद्धतीने असणारा तिथल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये राग पेटून उठलाय आणि कदाचित रस्त्यावरची सुद्धा लढाई त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, हे असताना लक्षात घ्या. आणि त्यामध्ये मोदींचा काही सहभाग असेल तर या 2 कोटी भारतीयांचे सुद्धा आयुष्य धोक्यात आहे, हे आपण असं लक्षात घ्या. याची मला जाणीव आहे की RSS आणि इस्रायल यांचे घनिष्ठ संबंध आहेत. यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते संघटनेचे संबंध आहेत, देशाचे संबंध नाही. देशाचं नेहमी धोरण राहिलेलं आहे की आम्ही कोणाच्या भानगडीत पडणार नाही आणि अन्यायाच्या बाजूने आम्ही राहणार. कुठल्या देशाच्या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही आणि कुठल्या अन्याय करणाऱ्याच्या बाजूने आम्ही राहणार नाही, ही भूमिका आपली राहिलेली. फिलिस्तीनच्या लोकांवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस इथेच मुस्लिम संघटनांना घेऊन आपण असा मोर्चा काढला होता की शासनाने भूमिका घ्यावी. आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसत आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. जो करारनामा झालाय अमेरिकेबरोबर, करारनामा जो झालेला आहे त्या करारनाम्यामधलं फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचं म्हटलेलं आहे, अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे. भारताला काय करावं लागणार तर त्याला जुळवून घ्यावं लागणार, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असणारा मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय, आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं
तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का? तो अमेरिकेच्या सांगण्यावरनं खुलं करणार असाल तर तुमचं स्वायत्ता गेली कुठे? तुम्ही स्वतंत्र राहिलात कुठे निर्णय घेण्याचे? आणि आज पुन्हा या देशाला गुलाम करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम करण्याची, राजकीय दृष्टिकोनातून गुलाम करण्याची आणि या देशाचा असणारा सार्वभौम हे अमेरिकेकडे घाण ठेवण्याचा असा असणारा प्रकार. मोहन भागवत हे तुमच्या संघटनेला, RSS ला मान्य आहे का याचा पहिल्यांदा खुलासा करा. सत्ता तुमची आहे, आमची सत्ता वेगळी राहणार विथ अ डिफरन्स. हा शब्दप्रयोग तुम्ही केला होता. हा जो वेगळेपणा आहे, डिफरन्स जो आहे, हा गुलामीचा डिफरन्स होता. तुम्हाला या देशाला गुलाम करायचं होतं आणि तुमचा करारनामा हा गुलामीचा करारनामा आहे, हा जाहीरनामा आहे असे मी त्या ठिकाणी मानतोय. बाबासाहेब ती बातमी केली. 15 दिवस सभागृह बंद केल्यानंतर 40% लोकांपर्यंत बातमी गेली. तुम्ही असणारा जी बातमी आजकाल सभागृह बंद करताय, सभागृहामध्ये आवाज करताय. मी लोकांना दोष देत नाही, पण एसटी नावाची असणारी फाईल काय आहे हे 80% जनतेला माहिती. त्या एसटी फाईल मध्ये मोदींचं नाव का आलं याच्याबद्दलही असताना माहित नाही. अमेरिकेबरोबर झालेला करारनामा हा फक्त शेतीपुरता मर्यादित नाही, तर इथल्या बँकिंग सेक्टर पुरता मर्यादित आहे नाही. इथला असणारा परराष्ट्र धोरणाबद्दल मर्यादित नाही, तर या देशाची पूर्ण निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, निर्णय करण्याची असणारी जी प्रक्रिया आहे, याच प्रक्रियेला खेळ घालण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेला आहे की तुम्ही कुठलंही धोरण घ्या, त्या अमेरिकेच्या धोरणाच्या बरोबर असेल, त्याच्या विरोधात राहणार नाही. आणि तुम्ही जर विरोध केला तर आम्ही तुम्हाला 500% टॅरिफ लावू अशी असणारी परिस्थिती आहे. ज्याला या देशाची परिस्थिती माहित नाही त्यांना असं सांगतो, या देशातली 35% जनता अजून दारिद्र्य रेषेखाली जगते.
अजून 35% जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगते. बाजारपेठ आम्हाला शोधण्याची गरज नाही. जगाला भारतामध्ये बाजारपेठ शोधावी यावी लागते. फक्त या 35%पैकी 5%, या 35%पैकी 5% यांचं महिन्याचं उत्पन्न 10,000 आपण जर केलं, नुसतं 10,000 आपण म्हणतोय, 35%पैकी 5%चं उत्पन्न महिना 10,000 आपण असणारं गेलं तर या देशामध्ये मंदीची कधीच लाट येणार नाही हे लक्षात घ्या. आणि जगभरामध्ये बाजार शोधण्याची गरज नाही हे लक्षात. करारनामा झालाय. त्या करारनाम्यातल्या काही गोष्टी आणि मोदींची 4 महिन्यापूर्वीची भाषण जर आपण असताना काढली तर विरोधाभास. एक काळ मोदी असं म्हणत होते की भारतातली बाजारपेठ ही भारतातल्या शेतकऱ्यांसाठी राखीव राहील, जगाच्या शेतकऱ्याला आम्ही खुली करणार नाही. 4 महिन्यापूर्वीची भाषा. एसटीच्या फाईल मध्ये मोदीचं नाव येतं आणि मोदी उलटा पडतो आणि सांगतो नाही, भारताची बाजारपेठ ही जगाला आता मोकळी केला जाणार. कशामुळे? तर त्या एसटीच्या फाईल मध्ये अजून काहीतरी असलं पाहिजे. फक्त मोदीने मोसळा केला एवढीच फक्त माहिती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे इतर देश आहेत आणि तिथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने, तिथल्या असणाऱ्या राजकीय नेत्याने जे लहान मुला मुलींशी असणारा व्यवहार केलाय, त्यांचं शोषण केलंय. मोदीजी याचा खुलासा करा की तुमचं नाव तर त्या फायलींमध्ये नाहीये आणि ते नाव बाहेर पडू दे म्हणून तुम्ही देश विकायला निघालेलात. आणि म्हणून भोन भागवताना आम्ही असं विचारतो की तुम्ही तरी गप का बसलात? 2G स्कॅम झालं त्यावेळेस अण्णा हजारेला हाताशी धरलं, दिल्लीच्या मैदानामध्ये बसवलं आणि सगळं रान आपण असताना पेटवलं. आज तुम्ही म्हणत असाल की मोदी ऐकत नसेल, पुन्हा एक अण्णा हजारे उभा करा आणि त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची हिंमत दाखवा. हिम्मत दाखवा.
आंदोलन करण्याची हिंमत दाखवा, नाही तर देशाला सांगा की एसटीच्या फाईल मध्ये मोदींचं नाव आलं तरी काही नुकसान नाही, हे तरी सांगा. ज्यांचं नाव आलं इतर देशाने त्यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकलं, पण भारतामध्ये कुणाच्याच विरोधात कारवाई नाही. इथे मी उघड असं म्हणेन की सामाजिक दृष्टिकोनातून देश स्वातंत्र्य ठेवायचा की गुलाम करायचा, याबद्दलचं विभाजन होत चाललंय असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्यांना आपली स्वतःची पोरं अमेरिकेला पाठवायची आहेत, ज्यांना आपली पोरं सगळी युरोपला पाठवायची आहेत, ज्यांना आपली पोरं असणारी इंग्लंडला पाठवायची आहेत, त्या सगळ्यांना असं वाटतंय की आपण असणारा भूमिका कशी घ्यायची, आपण आंदोलनामध्ये कसं जायचं, आणि उद्या जर आपण आंदोलनामध्ये गेलो तर आपण या देशाच्या विरोधात आहोत आणि म्हणून आपली मुलं त्या ठिकाणी जाणार नाही, या भीतीपोटी गप्प बसलेली, या भीतीपोटी नरोबा खंजोबाची भूमिका त्या ठिकाणी घेतायत. या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, मी आज नाही पण आंतरराष्ट्रीय अनेक संघटनांच्या बैठकीला ज्यावेळेस जात असे, हे 92-93च मी आपल्याला सरळ सांगतो, तिथल्या सगळ्या लोकांना असणारी एक भीती होती आणि ती म्हणजे की आमची नागरिकांची संख्या कमी होत चाललेली, आमची नागरिकांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि बाहेरच्यांना आम्ही येऊ दिलं आणि ते जर या ठिकाणी स्थायिक झाले तर आमची पुढची पिढी ही गुलाम झालेली असेल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही बाहेरच्या येणाऱ्या लोकांना कमी केलेल्या अशी परिस्थिती आहे. इथे सगळ्यांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की अमेरिका एक दिवशी जेवढे भारतीय तिथे बसले त्यांच्या गांडीवरती लाथ मारल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. काका त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. उद्या समजा सगळं पाकिस्तान इथे येऊन बसलं, तुम्ही त्याला मताचा अधिकार देणार आहात का? का नाही देणार? काका तो उद्या राज्य करेल ही तुम्हाला भीती आहे? जसं तुम्ही स्वतःला सुरक्षित राहायला बघता तशा रीतीने इतर देशातली माणसं सुद्धा स्वतःला सुरक्षित राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आणि म्हणून जे येतील त्यांना आपण सांगितलं पाहिजे, तू जेवढं कमवलंयस ना तेवढं पहिल्यांदा सांग, त्याच्यातले 90% तू जर देशाला देणार असशील तरच तुला नागरिकत्व मिळणार, नाही तर अजिबात मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मित्रो, हा प्रश्न आज एक मोर्चा काढून आपला चालणार नाही. उद्या जर हा करारनामा आणि ज्याच्यामुळे आपण असताना सिंदूर मध्ये पहिले 2 दिवस मार खाल्लं, राफेलची जी विमानं आहेत, चालवणारा पायलट कमजोर नव्हता, पण त्या विमानाची
बघण्याचे जे डोळा होता तो फक्त 300 मीटरचा होता. आणि हा 300 मीटरचा डोळा 3000 मीटरचा काढायचा असेल तर त्याला एक सोर्स कोड असतो. भारत सरकारने फ्रान्सला विचारलं की हा सोर्स कोड तुम्ही आम्हाला द्या. भारत सरकारला फ्रान्सने सांगितलं की आम्ही हा कोड देणार नाही. आता तुम्हाला जर 300 किलोमीटरच्या पुढे दिसत नसेल तर तुम्ही कोण होता? आंधळे. मग आंधळ्याला टिपायला काही वेळ लागत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून राफेल त्या ठिकाणी टिपल्या गेली तशी असणारी परिस्थिती आहे. मध्यंतरी बुश ट्रम्प आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष यांची भांडणं होती, जोरदार भांडणं होती. पण आता त्यांची भांडणं मिटलेली दिसत आहेत. कारण का आपण राफेलची विमानं खरेदी करतो. पंतप्रधानांना आम्ही असताना विचारतो की तो सोर्स कोड द्यायला फ्रान्स तयार झाले का याचा पहिल्यांदा खुलासा करा, नाहीतर लोखंड घेतलंय असंच फक्त त्या ठिकाणी होणार आहे. आता हे विकत घेण्यामध्ये सुद्धा एस्टीन फाईलचा काही संबंध आहे का? माझ्यासारख्याला शंका येते की तिथं संबंध आहे. ट्रम्पने मोदीला सांगितलं सही कर, नाही तर अजून 30 लाख फाईल मधल्या काही फाईली बाहेर काढतो. तेव्हा असा हा जो ब्लॅकमेल होणारा जो पंतप्रधान आहे, मी इथल्या राजकीय पक्षांना आवाहन करतो, जेवढा मोदी दोषीचा आहे, तुम्ही रस्त्यावरती उतरला नाहीत तर तुम्ही सुद्धा तेवढे दोषी आहात हे लक्षात घ्या. उघड्या डोळ्याने तुम्ही असं पाहता. सर्व सोशल मीडियावरती त्या एग्रीमेंटच्या कॉपीज तुम्हाला मिळतात. तुम्ही वाचलं नाही असं म्हणत असाल? मला काही लोक नंतर येऊन म्हणतात बघा तुम्ही माईकवरनं बोलत राहा, हे काय बाहेर पडणार नाहीत. मी त्यांना विचारलं का? ते म्हटलं आपल्या देशामध्ये सुद्धा कोणतरी एसटी नसला पाहिजे आणि त्याला हे घाबरत असतील. आता हे दळ असेल तर दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो. हे दुर्दैव असं मी मानतो. आणि अशा काळामध्ये जनतेनेच व्यवहार आपल्या हातामध्ये घेतला पाहिजे हे लक्षात घ्या. प्रचार करण्याचाही आणि प्रसार करण्याचाही. टीव्हीने दाखवलं नाही तरी चालेल, वर्तमानपत्रामध्ये आलं नाही तरी चालेल, पण आपल्या हातामध्ये एक पॉवरफुल यंत्रणा आहे. कुठली? सोशल मीडिया हा सगळ्यात पॉवरफुल यंत्रणा आहे. जो काय बंगाल मधला उठाव झाला, जो काय नेपाळ मधला उठाव झाला, जो काय आखाती देशामधला उठाव झाला, त्याला कोण नेता नव्हता. मोबाईलवरच सोशल मीडियावरच मेसेज गेले आणि मग जनतेने ठरवलं की आता शास्त्राला ठोकून काढल्याशिवाय मार्ग नाही. आणि तिथल्या राजकर्त्याला, मग तो सरकारी नोकर असेल किंवा राजकारणामधला असेल, त्याला ठोकून काढलं आणि आपल्या देशाची परिस्थिती बदलली. मी मोहन भागवत यांना असं आवाहन करतो की पायी तुमच्यावरती येऊ देऊ नका.
ही पाळी तुमच्यावरती येऊ देऊ नका. सेना असेल तुमच्यावरती येऊ देऊ नका. काँग्रेसवाले असतील त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की पाळी तुमच्यावरती येऊ देऊ नका. काका ज्या गव्हालाच शेतकऱ्याला भाव मिळतोय तो नाखुश असला तरी तो म्हणतो ठीक आहे मिळते तरी मिळते. उद्या गहू असेल धान असेल डाळी असतील पल्सेस असतील कडधान्य असेल शहरातल्या माणसाला अर्ध्या किमतीत मिळते. त्याला तो शेती करत नाही तो विकत घेत असतो त्याला अर्ध्या किमतीत मिळतील म्हणून तो असताना आनंदित असेल. पण या देशामधला जो पिकवणारा आहे या देशामधला जो पिकवणारा आहे तो रसातळाला गेलेला असेल हे लक्षात घ्या. तो रसातळाला गेलेला असेल आणि त्याच्या पुढे मग एकच मार्ग राहतो आणि तो म्हणजे जाऊन शहरातल्या माणसाला लुटा. हे माझं उदाहरण नाही देते मी. तुम्ही राजस्थान विधानसभेमधलं 1950 राजस्थान विधानसभेमधलं 1950 तिथल्या त्या कालच्या मुख्यमंत्र्याचं भाषण जर आपण ऐकलं तर त्यांनी असं म्हटलं की माझं बजेट कमी पडत होतं माझं बजेट कमी पडत होतं आणि म्हणून पाकिस्तान मधल्या काही गावांवरती आम्ही हमला बोलून लुटत होतो आणि माल इथे आणत होतो. तेच ही उदाहरण आहे त्या देशामध्ये. शहरातल्या माणसाला वाटत असेल की माझीच नोकरी आहे. बेटेरो 3 महिने थांबा 3 महिने थांबा. या करारनाम्याचा परिणाम आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या असतील. ले आउट दिलेला असेल ले ऑफ दिलेला असेल हा परिणाम आहे. इथला बुद्धिजीवी आहे की ज्यांनी या सगळ्या संदर्भात लिहिलं पाहिजे होतं. लोकांना आगाह केला पाहिजे होता लोकांना जागृत केलं पाहिजे होतं की याचे परिणाम काय होणार. त्याचा परिणाम तो त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय ज्या कामगारांच्या संघटना आहेत मग त्या व्हाईट कॉलरच्या असेल किंवा असणारा चतुर्थ श्रेणी मधल्यांच्या असतील पक्ष करत नसेल चालेल पण तुम्ही तुमच्या संघटनेमध्ये या करारनाम्याचा परिणाम काय होणार ज्याचा पहिल्यांदा असणारा चर्चा करा. जे सांगतील समजवतील अशाकडून असणारा हा चर्चा करा तरच या करारनाम्याची व्याप्ती आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून माझं आव्हान आहे की आपण आज जमलो कदाचित या करारनाम्याची आणि एस्टेट फाईलची चर्चा ही सुरुवात होईल. ती आपण सुरुवात केली पाहिजे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 200-300 मोबाईल नंबर आहेत. टीव्हीला दाखवू नये वर्तमानपत्रामध्ये येऊ नये पण तुम्ही तुमच्या मोबाईल मधल्या 200 लोकांपर्यंत जरी पोचलात. आज इथे जी जनता बसलेली आहे
200 लोक आपण असं धरलं तर किती लोकांपर्यंत पोहोचू? किती लोकांपर्यंत पोहोचू? जे इथं उभे आहेत त्यांनीच 200 पोचवलं तर बाहेर लक्ष येत आहे की 20 लाख लोकांपर्यंत आपण असताना पोचतो. 20 लाख लोकांपर्यंत आपण असताना पोचतो. फक्त आपण ठरवलं पाहिजे की माझा मोबाईल हा लोकांना एसटीन फाईल, करारनामा आणि राफेल या संदर्भातली माझी जी माहिती आहे ती या 200 लोकांपर्यंत पोहोचवेल. हा दृढ निश्चय आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला पाहिजे. आपण हा निर्णय केला तो वर्तमानपत्र बाजूला झाली, टीव्ही बाजूला झालं, तुम्हीच टीव्ही आणि तुम्हीच वर्तमानपत्र होता हे आपण सर्व लक्षात. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की परिस्थिती खालवत जाणार. या आखाती युद्धामुळे महागाई शिगेला पोचता इथली व्यवस्था कोलमडलेली आपल्याला दिसणार आहे. तेव्हा आगा आपण असताना केला, माहिती आपण असताना दिली, तो लोक वाचवायला स्वतःला सुरुवात करतील अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी झाली तुमची 15 वर्ष, तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे. पण एप्रिल पर्यंत थांबा. तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आता त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील. त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील. त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील. त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा, पेन्शन थांबवा. आमच्या पुढे 2च मार्ग आहेत. एक तर देशाला वाचवा आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा, आणि तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही खाली करा, आम्ही असताना बघून घेऊ. मी इथल्या बीजेपी वाल्यांना सांगतोय की आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत. सत्ता ही तुमचीच राहणार आहे. का लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले. तुम्ही काही निवडणूक घेणार नाही. तुम्ही काही निवडणूक घेणार नाही. त्याच्यामुळे सत्ता तुमचीच राहील. फक्त ती सत्ता राहत असताना भारताचं सार्वभौम ही कायम राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी याची बळी हात द्यावाच लागणार. उद्याची होळी आहे. बळी कोणाचा द्यायचा? बळी कोणाचा द्यायचा? जेव्हा आपण उद्या द्या एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. आपल्या सगळ्यांना राष्ट्रगीतासाठी उभं व्हायचं आहे. सगळ्यांनी उभं व्हा. आणि आपल्याला तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने इथे पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं पत्र प्राप्त झालेलं आहे. एकदा टाळ्या वाजून महाराष्ट्रातल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं आपल्याला स्वागत करायचं आहे. एक साथ राष्ट्रगीतासाठी सज्ज व्हायचं आहे. सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल
चल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मा